सुरुवात जिथे होते असं आपल्याला वाटतं, पण काही वेळेस असंही वाटतं की आयुष्य कुठेतरी येऊन थांबलंय. पण जेव्हा त्या क्षणाला जेव्हा वाटतं ना की आयुष्य आता थांबलंय, त्या क्षणापासून पुन्हा सुरू करा आणि मग पहा तुमचं आयुष्य कुठल्या वाटेवर तुम्हाला नेऊन ठेवतंय, कसं नेऊन ठेवतंय आणि काय काय अनुभव येत आहेत. त्यातून तुम्हाला कळेल की आता खरं आयुष्य चालू झालं आहे आणि आता खरं आयुष्याची मज्जा आणि गंमत येते. तर मंडळी, प्रत्येकाचे आयुष्य आहे ना हे फिनिक्स पक्षासारखं आहे. कोणी राखेतून उभा राहतो म्हणजे झिरोतनं पुन्हा पुन्हा स्टार्ट करतो आयुष्य, आणि कोणी जेमतेम त्याचं आयुष्य चाललेलं असतं. खुशही असतो आणि खुश नसतोही. तर मंडळी, कायम खुशच राहा, तुम्ही छान असावं असंच मला नेहमी वाटतं. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्यासाठी पुन्हा खास असा सुंदर असा विषय घेऊन आलेली आहे. तुम्ही कसे आहात, छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. तर मंडळी, देव दिवाळी येते 13 तारखेला. आता या देव दिवाळीला नेमकं करायचंय काय? आपण प्रत्येक वेळी कुठला ना कुठला दिवस घेऊन आहे ना काही उपाय आपले करत असतो. तसंच देव दिवाळीला आपल्याला फक्त पूजा करायच्या आहेत, त्याच उपाय म्हणून सिद्ध होणार आहेत. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तर देव दिवाळीच्या दिवशी सर्व देवांची पूजा विधिवत करतात, पण या दिवशी खास करून जी पूजा होणार आहे ती आहे विष्णूची, लक्ष्मी मातेची आणि तुळशीची. या तिघांचं फार महत्त्व आहे. सकाळची आपली घरातली जी पूजा असते ती नेहमीप्रमाणे करायची. संध्याकाळी मात्र आपल्या दारांमध्ये दीप लावायचे, तुपांची दिवे लावायचे, रांगोळी काढायची. कारण देवांची दिवाळी आहे तर आपणही साजरी करू. कुठे ती एनर्जी आपल्याला कधी मिळणार नाही का? मग ह्या देव दिवाळीला आपण आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या देवांसाठी, जसं आपण आपली दिवाळी असते तेव्हा आपलं घर कसं सजवतो, आपल्या घरामध्ये कसं सगळं छान छान करतो, असं मस्त करतो, तसं अगदी देव दिवाळीलाही देव आपल्या घरातले आहेत, त्यांचं देव्हारा आपल्या घरात आहे. म्हणजे आपल्या घरातच आपल्या देवांची दिवाळी आपल्याला करायची. यथोपचारे ज्याला जसं जमतं त्यांनी त्या पद्धतीने करावी. कुठल्याही गोष्टीचं बंधन नसतं. कुठल्याही उपासनेला आहे ना बंधन म्हणून, टेन्शन म्हणून किंवा कसं करायचं, जमेल की नाही जमेल अशी किंतु परंतु ठेवून आहे ना कुठलीही उपासना करू नका. नाही उपासना केली ना तरी चालतं, देव रागवत नाही. देव सांगतो 5 मिनटं माझ्यासाठी बस. त्या 5 मिनटामध्ये ना फक्त माझं नाव घे, पण मनापासून घे. मी तुझ्यावर आयुष्यभर प्रसन्न राहील. तुझ्या पूर्ण आयुष्यामध्ये तू माझं एकदा जरी नाव घेतलं, अगदी 2 मिनिटासाठी जरी घेतलं, पण ते जर तू मनापासून घेतलंस ना तर मी आयुष्यभर तुझ्यावर माझी कृपादृष्टी ठेवेल. देवाला इतकंच पाहिजे असतं. पण देवापुढे आपण सतत बसतो, सतत काही ना काही उपाय करतो, सतत काही ना काही वाचन करतो. यात आपला स्वार्थ असतो. आणि दुसरं, आपले भोग ते केल्यानं कुठेतरी सुसह्य होतात, कमी होतात असं मी म्हणणार नाही, कारण भोग कधीच कमी होत नाहीत, त्यांना भोगावंच लागतं. पण जर म्हातारपणी त्रास नको असेल, म्हातारपणी जर ते भोग भोगायला राहिले शिल्लक, तर मोठा पेच प्रसंग येईल. म्हणून वय आहे ना, व्यवस्थित हातपाय चांगले चालतायत तोपर्यंत भोग भोगून संपवा, इतकी प्रार्थना आहे माझी तुम्हा सगळ्यांना. त्याच्यामुळे माझ्या नशिबाला हे भोग का, देवाने मलाच का दिले असं नाही आहे. प्रत्येकाला भोग आहेत. आता अंबानी आणि यांची जी गरिबी असेल ना, किंवा त्यांच्यामध्ये जे हे असेल ना, हे काजू आणि बदाम खाऊन त्यांची गरिबी येईल. आलं लक्षात? प्रत्येकाचे भोग त्या पद्धतीने आहेत. कुणाला जास्त, कुणाला कमी, ज्याच्या त्याच्या मागच्या आयुष्यामध्ये जे काही गार्बेज आहे ते घेऊन जो आलेला आहे ना, त्या पद्धतीने त्याचे भोग. हा आपला विषय आत्ता नाही आहे, घेऊया हा विषय पण आपण. तर मंडळी, देव दिवाळीला जेव्हा संध्याकाळचे दिवे लागणीनंतर सर्वात प्रथम सकाळीच काळी हळद, किंवा त्या आधी कुठे तुम्हाला जर काळी हळद मिळाली ना तर ती घेऊन या. त्या काळ्या हळदीला व्यवस्थित एका तांब्याच्या प्लेटमध्ये किंवा चांदीच्या प्लेटमध्ये ठेवा, आपल्या देव्हाऱ्यामध्ये. जेव्हा पूजा कराल ना त्या दिवशी लक्ष्मीला कस्तुरी हळद वाहा. कस्तुरी हळद ही तुम्हाला जिथे
औषधांची दुकानं आहेत म्हणजे आयुर्वेदिक, तिथे तुम्हाला मिळून जाईल. कस्तुरी हळद आपल्या घरात कायम ठेवावी. खूप उपायांना, खूप गोष्टींना कस्तुरी हळद आपल्याला कामाला येते. त्याच्यामुळे कस्तुरी हळद आपल्या घरात कायम असावी. तर कस्तुरी हळद लक्ष्मीला त्या दिवशी निश्चित वाहायची आहे. एक लाल फडकं घेऊन त्याच्यामध्ये 5 गोमती चक्र, 5 अखंड सुपारी, 5 कापूर, 5 लवंगा, 5 गोमती चक्र, हे सगळं त्या लाल फडक्यामध्ये ठेवायचं आहे. या लाल फडक्यामध्ये जे हळकुंड 5 आपण ठेवणार आहोत, ती 5 हळकुंड जे काही सगळं जिन्नस एकत्र आल्यानंतर त्याला आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची आहे. ओम श्रीम नमः नाहीतर लक्ष्मीचा मंत्र जो तुम्हाला येतो तो तुम्हाला तिथे म्हणायचा आहे. त्याच्यावर हळद कुंकू अगदी व्यवस्थित वाहून, गुलाब असेल तर गुलाब वाहून, गुलाब नसेल हरकत नाही, नुसतं हळदी कुंकू वाहा, थोड्याशा अक्षता वाहा. अक्षतमध्ये कायम सफेद वाहण्याऐवजी त्या पिवळ्या करायच्या. घरामध्ये आपल्या देव्हाऱ्यामध्ये पिवळ्या केलेल्या अक्षता कायम ठेवा, त्या वाहा. त्या जो कपडा आहे ज्याच्यात आपण ते घेतलं आहे सगळं, त्याला 5 गाठ मारा. चारी बाजूनी एकत्र करून त्याला 5 गाठ मारा. त्या कपड्याला आतमध्ये सामान आहे, वरनं आपल्याला गाठ मारायची आहे. 5 गाठ मारल्यानंतर तुमच्याकडे लाल धागा असेल, त्या लाल धाग्याने पूर्ण त्या गाठींना पकडून असं 7 वेळा गुंडाळून परत 7 गाठ मारा त्या दोऱ्याच्या. आणि हे जे तुम्ही बनवणार आहात पोटली, ही तुम्हाला लक्ष्मीच्या पुढ्यात ठेवायची आहे. तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राच्या पुढ्यातही ठेवू शकता तुम्ही. आणि त्या पोटलीची पुन्हा एकदा पंचोपचारे आपल्या देव्हाऱ्यात पूजा करायची आहे. ही पोटली जेव्हा देव्हाऱ्यामध्ये तुम्ही ठेवता तर त्या पोटलीच्या खाली तुमच्याकडे जी नोट असेल, सर्वात मोठी नोट असेल, ती त्या पोटलीच्या खाली ठेवायची आहे. आणि पुन्हा एकदा त्या पोटलीवर मंत्र म्हणायचा आहे. तर पोटलीवर मंत्र कसा म्हणायचा आहे, तर हातात जी माळ असते, पायाखाली आपल्या आसन हवे, उभं राहायचं आहे. ज्याचं बैठी देवारा आहे त्यांनी बसून म्हणायचं आहे. ज्याचा उभा असा वर असेल देवारा त्यांनी उभं राहून म्हणायचं आहे. माळ घ्यायची आहे. कमळगट्ट्याची माळ असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुमच्याकडे जी माळ असेल ते तुम्ही घ्या. पण माळींचं पण आपापलं एक महत्त्व असतं, म्हणून काही माळी असतात आपल्या जपाच्या, त्या आपल्या घरात ठेवाव्या. अगदीच सगळ्या नाही घेऊ शकत असेल तर तुळशीची माळ निश्चित आपल्या घरात ठेवावी. तुळशीच्या माळेने म्हणा किंवा कुठल्याही माळेने, स्फटिकाची असेल, तुळशीची असेल, बऱ्याच माळी, कमळगट्टा असेल, वैजंती माला असेल, जी माळ तुमच्याकडे असेल त्याने मग ती माळ त्याच्यावर अशी येईल अशा पद्धतीने तुम्हाला ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणायचा आहे. ज्याला हा पूर्ण मंत्र नसेल म्हणायला जमत, चुकत असेल, त्याने फक्त श्रीम 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 श्रीम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जप करताना हे बोट वर्ज्य आहे. हे बोट कधी माळेला लागता कामा नये. तो श्रीम 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 108 वेळा, ज्याला जमेल त्यांनी 11 वेळा. माळ जेव्हा तुम्ही एकदा पूर्ण मंत्र झाल्यानंतर, एक माळ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही माळ जेव्हा फिरवता तेव्हा दुसरा चालू होतो जपाचा क्रम. असं पूर्ण ओढल्यानंतर एक माळ झाल्यावर पुन्हा दुसरा तुम्ही असा चालू करू नका. माळेला फिरवत जा, नाही तर तुम्ही जो जप केला तोच तुम्ही पुन्हा उतरवताय. तर त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण लक्षात ठेवा, दोष लावून घेऊ नका कुठले. तर जेव्हा ही माळ, जपमाळ घेताना त्याचे काही नियम आहेत, तर त्या पद्धतीने जप झाले पाहिजेत. तर जपमाळीला जसं मी सांगितलं, ज्याला 1 वेळा जमतं त्यांनी 1 वेळा, ज्याला 11 वेळा जमतं त्यांनी 11 वेळा हा जप करायचा आहे. ती सिद्ध पोटली झाली तुमच्या त्या जपामुळे. ती सिद्ध पोटली तुम्ही देव्हाऱ्यामध्ये 1 रात्र ठेवायची आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुमचं काम चालू असतं, तुमचा ड्रॉवर असेल तिथे ठेवायची आहे. तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसच्या कुठल्याही गल्ल्यात ठेवू शकता. तिथेही कुठेही नसेल ठेवायची तर स्त्रिया आपल्या पर्समध्येही ठेवू शकतात. आणि ही पोटली जी तुम्ही ठेवणार आहात त्या पोटलीमध्ये दर आठवड्यामध्ये एकदा तरी तुम्हाला त्या पोटलीवर दालचिनी पावडर थोडी शिंपडायची आहे, जेणेकरून तुमचा पैसा व्यवस्थित तुमच्याकडे राहील
त्याला वाटा फुटणार नाहीत. लक्ष्मी स्थिर होईल. थोडक्यामध्ये लक्ष्मी एकदा स्थिर झाली की मग आवाक्याचे खर्च आटोक्यात येतात. त्याच्यामुळे तुम्हाला दालचिनीचं पावडर त्याच्यावर शावर करायची आहे. आता काळी हळद मी सांगितलं तुम्हाला की काळी हळद घेऊन तुम्हाला देव्हाऱ्यात ठेवायची आहे. तुम्हाला मी जसं सांगितलं, कुठली प्लेट घ्या, ज्याच्याकडे चांदीची आहे त्याने चांदीची, ज्याच्याकडे पितळ्याची आहे त्याने पितळ्याची, ज्याच्याकडे स्टीलची आहे त्याने स्टीलची. पण हळद असते एवढीशी, तर तुम्हाला तुकडा पण प्लेट पण लागणार आहे छोटीशी. ती प्लेट घेऊन त्याच्यामध्ये ती हळद ठेवायची आणि त्या हळदीची रीतसर रोज पूजा करायची आहे. काळी हळद आहे ना, तुम्हाला कोर्ट कचेऱ्या, तुमची अडलेली कामं, तुमच्या घरामधली नेगेटिव्हिटी, तुमच्या आयुष्यात असणारं सगळं वादळ थांबवण्याची ताकद त्या काळ्या हळदीमध्ये आहे. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला विजय मिळवून देणारी ती काळी हळद आहे. जेव्हा कोर्ट केसेस चालू असतात ना, तेव्हा ती खिशात बाळगायची, जवळ घेऊन जायचं. पण काळी हळद नेताना कमरेखाली कुठल्याही खिशात न ठेवता कमरेच्या वरचा भाग तिथे ती ठेवायची, कारण आपण तिला पूजलेली असते. ही व्यवस्थित हळद पूजून तिला आपल्याबरोबर ठेवावी, आदर ती, नाहीतर ती आपल्या देव्हाऱ्यात ठेवून व्यवस्थित पूजा करावी. तर मंडळी, देव दिवाळीला जे तुम्हाला शक्य असेल, तुळशीची पूजा संध्याकाळी तुपाचा दिवा लावून करावी, हळदी कुंकू व्हावं, एक गजरा तुळशीला व्हावा. आणि हा दिवस इतका चांगला आहे ना की सवाष्णीला ना शृंगाराच्या वस्तू द्या. तुमच्या कुलदेवीची ओटी भरा. गावदेवीजवळ जाऊन तुमच्या त्या गावदेवीची ओटी भरा. जवळ तुळजाभवानीचं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन त्या दिवशी ओटी भरा. तुमची ओटी रिकामी राहणार नाही. ज्यांना मूल नाही आहे त्यांनी तर हे अगदी करावं. तर देव दिवाळीला जे काही करायचं आहे, आपल्या देवांची दिवाळी आहे, मग ती तशीच साजरी झाली पाहिजे, त्याच उत्साहात साजरी झाली पाहिजे. तर त्या पद्धतीनेच ही दिवाळी तुम्ही साजरी करा. या दिवशी फक्त आणि फक्त उपासना करायच्या असतात. देवांची दिवाळी आपण त्यांच्याबरोबर साजरी करायची असते. देवांनाही शुभेच्छा द्यायच्या असतात. देवांना उठणं आपल्या पद्धतीने नसतं लावायचं, तर देवांना उठणं त्यांच्या पद्धतीने लावून अंघोळ घालायची असते. तर त्याच्यामध्ये कस्तुरी हळदीचा अगदी छान वापर करा. या दिवशी जो खूप त्रासलेला आहे, खूप त्रासात आहे, त्रासातनं त्याला मार्ग मिळत नाही आहे, त्यांनी पायपडी म्हणून एक वनस्पती मिळते, पायपडी. ती वनस्पती जी आहे ती त्यांनी स्वतःजवळ बाळगावी किंवा त्याची यथोचित पूजा करावी आणि घरामध्ये ठेवावे. त्याचे सगळे जे काही वादळं आहेत, एक एक करून वादळ त्याच्या आयुष्यातनं निघून जाईल. मंडळी, एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवायची, आपल्या उपासना आपल्याला का फळत नाहीत हा प्रश्न बहुतेकांना पडतो. मला खूप प्रश्न येतात. माझे जे फॉलोअर्स आहेत किंवा मला पर्सनली येऊन भेटणारी लोक आहेत, ते नेहमी म्हणतात की मी इतकं करते पण मलाच का फळ मिळत नाही. बरोबर आहे, कारण तुझे काहीतरी कर्म तितके स्ट्रॉंग आहेत ना, जे तू बरोबर घेऊन आलेली आहे. मागच्या जन्माचं जे गार्बेज आहे ते जर आपण आपल्या खांद्यावर घेऊन आलेलो आहोत, तर ते या जन्मी भोगणं विधिप्राप्त आहे ना, ते आपल्याला भोगायलाच पाहिजे. आणि ते भोगत असतो म्हणून कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. पण जर ते नसेलच तर मग सगळे सुखी सुखी असते ना आयुष्यामध्ये. कोणी देवाला विचारलंही नसतं. आज काहीतरी आपल्याला असतं म्हणून आपण त्या देवाचे हात जोडतो, देवासमोर बसतो, उपासना करतो. काही जण निस्वार्थी करतात, पण किती जण निस्वार्थी करतात हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही हवे असतं म्हणून प्रत्येकजण करतो. आता श्रीमंत माणसांना जर तुम्ही पाहत असाल ना, तर त्यांच्याकडेचा एक दृष्टिकोन टाकलात तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की ते एवढा पैसा असून, इतकं सगळं असून ते का बरं देवाची पूजा करतायत. मुळात तेच तर ज्ञानबाची मेघ तिथेच तर आहे ना. ते कुठल्याही पूजेमध्ये चुकत नाहीत, एकही दिवस उपासना सोडत नाहीत. ज्या दिवशी जे करायचं आहे ते त्या दिवशी ते बरोबर करतात. मग पित्र असू देत, नारायण नागबळी असू देत, काल सर्प असू देत, अमावस्या असू देत, पौर्णिमा असू देत, प्रत्येक गोष्ट असू देत, तुम्ही पाहाल ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतात म्हणून ते तिथे आहेत. तर मंडळी, एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवा की आपण जेव्हा श्रीमंत लोकांना बघतो ना, तर हे डोक्यात ठेवा की तुम्हालाही श्रीमंत बनायला कोणीही अडवलेलं नाही. ते पण असे तळागाळातूनच वर गेलेले आहेत. त्यांनाही कोणी, आता जे अंबानीला आज आहे ते कुठेतरी त्याच्या
वडिलोपार्जित त्याच्याकडे आले, पण जे काही आधीची लोकं होती त्यांनी किती मेहनत केलेली आहे. त्यांनी टोपलीत तर पेढे पण विकलेले आहेत. हां, आता मला एक गोष्ट सांगा की जर एक रिक्षेवाला 3 शिफ्टमध्ये काम करतो, बरोबर, आणि शाहरुख खान पण 3 शिफ्टमध्ये काम करतो, तर शाहरुख खान करोडपती होतो 3 शिफ्टमध्ये काम करून. रिक्षावाला होईल का करोडपती? नाही होणार. कारण सर्वात महत्त्वाचं आहे त्याचं कर्म आहे, जे त्याच्या हातात रिक्षा दिलेलं आहे, आणि त्याचं जे शाहरुखचं कर्म आहे ते त्यामध्ये त्याला पुढे नेलेलं आहे. तर शाहरुखचं कर्म काही असेल, त्याचे भोग जे काही आहेत त्याला भोगायचे असतील, तो ते या ह्याच्यात पण करोडपती झाल्यावर पण भोगणार आहे. मला इतकंच सांगायचं आहे, तुमच्या विचारांमध्ये कुठेतरी सकारात्मकता ठेवा. तुम्हीही श्रीमंत होऊ शकता, तुमच्याकडेही पैसा येऊ शकतो. दुःख मर्सिडीज बसून रडणाऱ्याला पण आहे, आणि दुःख रस्त्यावर बसून रडणाऱ्याला पण आहे. पण आपण मर्सिडीमध्ये बसून रडूया ना, ते दुःख आपल्याला चालेल. कारण जिथे पैसा आहे ना तिथे सगळं आहे. मग तिथे सगळ्या गोष्टींना मार्ग पण आहेत. पण आणखीन एक, पैशाने तुम्ही हेल्थ नाही खरेदी करू शकत, त्यामुळे हेल्थची भरपूर काळजी घ्या. मन सकारात्मक ठेवा. जितके निगेटिव्ह व्हाल ना तेवढे तुम्हाला आजारपणं येतील, आणि आजारपणं तुमचं खच्चीकरण करतील. त्याच्यामुळे मंडळी, उपासनेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देता येत असेल तर तुम्ही निश्चित द्या. उपासनाच तुम्हाला तारतील, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे उपासना, देवापुढे हात जोडणं, वेळोवेळी देवळात जाणं, या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. आणि जर त्या केल्यात तरच तुमचं आयुष्य अगदी आनंदमयी होऊन जाईल. त्यामुळे ते कधीही चुकवू नका. तर देवदिवाळी हे छोट्याशा उपायांनी साजरी करा, आणि खूप छान पद्धतीने साजरी करा. तर मंडळी, देवांना तसंच तुम्हालाही देवदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय. छान राहा, मस्त राहा, हसत राहा, आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.